नमस्कार, मी सुनीता आणि लई भारी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण खव्यासारखेच मोदक कसे बनवायचे ही गणपती स्पेशल रेसिपी आपण इथे घेऊन आलेलो आहे। तर चला खवा नसतानाही खव्यासारखे मोदक कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत। तर त्यासाठी इथे गॅसवरती एक आपल्याला पॅन घ्यायचा आहे। पॅन गरम झाला की तिथे 1 चमचा साजूक तूप घ्यायचं आहे। तूप गरम झालं की मग आपण तिथे 2 वाट्या दूध घ्यायचं आहे। अशा पद्धतीने दूध टाकून झालं की मग अगदी 2-4 थेंब असे मी इथे साजूक तुपाचे 2-4 थेंब घेतले आहे। आता दुधाला चांगली उकळी आली की मग मी इथे 1 वाटी आपण बघू शकता ही वाटी भरून मी इथे मिल्क पावडर घेतली आहे। ज्या वाटीने मी दूध घेतलं आहे त्याच वाटीने मी इथे 1 वाटीभर मिल्क पावडर घेतलेली आहे। आणि सेम त्याच वाटीमध्ये मी इथे खोबऱ्याचा जो चव आहे तो घेतला आहे। हा चव मी विकत बाहेरनं आणलेला आहे। हवं असल्यास आपण घरी खोबरं किसूनही घालू शकतो। तर चला मग मिल्क पावडर आणि जो खोबऱ्याचा चव आहे तो चांगला दुधामध्ये मिक्स करून घेऊया। गॅस मात्र आपला चालूच आहे। गॅस आपण मीडियम फुल लो अशा पद्धतीत करू शकतो। अगदी लो पाहिजे असं काही नाहीये, कारण आपल्याला हे मिश्रण आता आटवून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं हे मिश्रण आहे ते आटत आलेलं आहे। तर आपण यामध्ये अर्धी वाटी पिठी साखर घ्यायची आहे। तर चला पिठी साखर टाकून झाली की साखर आता या मिश्रणामध्ये पाणी सोडणार आहे। आपण बघू शकता पाणी आता सोडलेलं आहे। तर मी इथे 1 चमचाभर तांदळाची पिठी घेतलेली आहे। तांदळाची पिठी टाकली की मोदक छान जमेल, बांधायला ही मोदक आपल्या साच्यामध्ये छान असा जमणार आहे। आणि इथे हवं असल्यास आपण वरती आणखी थोडीशी तांदळाची पिठी घेऊ शकतो। तर मी इथे 1 चमचा, आपण तो चमचाही बघितलेला आहे, त्या अंदाजाने मी इथे पिठी घेतलेली आहे। गरजेनुसार मी तांदळाची पिठी घेतलेली आहे। आणि आता चांगल्या पद्धतीने आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया। हवं असल्यास आपण यामध्ये विलायची, ड्रायफ्रुट्सही टाकू शकतो। अशा पद्धतीने आपला छान असा हा खवा तयार झालेला आहे। तर घरी जरूर करून बघा तुम्ही अशा पद्धतीने, खूप छान आणि टेस्टी अशा अगदी पेड्यासारखेच आपले हे मोदक तयार होतात। तर मिश्रण थंड झालं की साच्याला आपण थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे। मिश्रण आपण हलक्या हाताने मळायचं असेल तर मळूही शकतो। तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला साच्यामध्ये हे भरायचं आहे खालीपर्यंत, म्हणजे वरती जो मोदक आहे त्याचं टोकही छान निघेल। तर असं आपल्याला दाबून असा हा मोदक भरायचा आहे। असं छान दाबून झालं की मग अलगद असा साचा उघडायचा आहे। तर बघा किती छान आपला मोदक तयार झालेला आहे। अगदी खव्यासारखाच याची टेस्ट लागणार आहे। खवा नसतानाही आपण घरी अशा पद्धतीने मोदक बनवू शकतो। तर घरी जरूर करून बघा तुम्ही गणपती स्पेशल हे मोदक। याच पद्धतीने मी सर्व मोदक इथे तयार करून घेत आहे। मोदक आता आपले तयार झालेले आहेत। आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर रेसिपी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक यू।